अखेर सुरुवात झाली आणि महाराष्ट्राला नवीन राजकीय समीकरण जुळताना मित्रांनो सविस्तरपणे दिसू लागलंय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आमदारांचं पलायन, एक बडा नेता आणि असंख्य आमदार एकनाथ शिंदेंची साथ सोडणार। मित्रांनो, आली भली मोठी नावांची यादी। भाजपने अखेर राजकीय गेम करण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला ज्या प्रकारचं राजकारण करायचं होतं तशाच दिशेनं भाजपा निघाली आणि अखेर त्यांच्या कचाट्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना सापडली। ही मात्र आजची सगळ्यात मोठी घडामोड आहे। मित्रांनो, बातमी आपण शेवटपर्यंत बघूया। महाराष्ट्रात काय घडतंय सध्या मित्रांनो पाहायला गेलो, एकनाथ शिंदेंची शिवसेना संपुष्टात येते की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिलं आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पुन्हा आमचाच होणार आणि मीच होणार अशा प्रकारच्या प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून वारंवार होत राहिल्या। एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या दिल्लीत बैठका घेतल्या, उद्धव ठाकरेंचे खासदार फोडले। भाजपपेक्षा जास्त खासदार सध्या एकनाथ शिंदेंचे आहेत। परंतु मित्रांनो, एकनाथ शिंदे राज्यातील भाजप नेत्यांना शिह देण्यास निघाले असतानाच आता मात्र शिंदेंची शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात राहील का असा प्रश्न आता त्यांच्याच नेत्यांना वाटू लागला आहे। भाजपाने त्यांचेच नेते आता एक नेते फोडण्यास सुरुवात केली असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असणारे जवळजवळ 22 ते 23 आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच एकनाथ शिंदे यांनी त्यांना गेल्या विधानसभेला तिकीट दिलं होतं। फडणवीस यांच्या एका इशाऱ्यावरती सगळेच्या सगळे आमदार भाजपमध्ये विलीन होण्यास किंवा आपली आमदारकीचा राजीनामा देण्यास एका पायावरती तयार आहेत आणि एकनाथ शिंदेंना देखील माहीत आहे। परंतु उद्धव ठाकरेंचे खासदार फोडून आपले खासदार वाढवण्याच्या नादात एकनाथ शिंदेंना हा पहिला मोठा झटका भाजपकडूनच त्यांच्याच मित्रपक्षाकडून मिळतोय। 2029ला एकनाथ शिंदेंची तयारी महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती लढायची तयारी सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरेंना आपला शत्रू समजणारी भाजपा, शरद पवारांना आपले शत्रू समजणारी भाजपा आता त्यांच्याकडून धोका कमी झाला असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून जबरदस्त आव्हान महाराष्ट्रात भाजपला मिळू लागलं आहे। आणि याच एका धर्तीवरती एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचा देखील प्रवेश करून घेतला आहे। आगामी काळात असे बहुतांश बडे राजकीय नेते आपल्या पक्षात घेऊन एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षाची महाराष्ट्रात ताकद वाढवत आहेत आणि हे भाजपच्या पोटात दुखण्या इतकं आहे। आणि म्हणूनच जवळजवळ 22 ते 23 आमदार, 3 ते 4 मंत्री असे बहुतांश बडे नेते एकनाथ शिंदेंची अचानक साथ सोडू शकतात असा मोठा दावा सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांचं विधान हे महाराष्ट्रात चर्चेला येत आहे। भारतीय जनता पार्टीने आता एकनाथ शिंदेंना चॅलेंज देण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रात फक्त आम्हीच वाढणार असं म्हणत शिंदेंवरती प्रहार करण्यास भाजप नेत्यांनी सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे हे केंद्रीय भाजप नेत्यांना आव्हान देऊ लागले होते, महाराष्ट्रात देखील आव्हान देऊ लागले होते। आता त्यांचाच पूर्ण पक्ष फोडण्याची तयारी भाजपच्या राज्य पातळीवरून नेत्यांनी सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे। एकनाथ शिंदे हे भाजपला वरचढ झालेत। महाराष्ट्रामध्ये भाजपा 1 नंबरचा पक्ष असताना सगळीकडे शिंदेंचेच गुणगान गातलं जात आहे। यामुळे 2029ला भाजपला निवडणुकीचं समीकरण खूप अवघड जाईल असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे अवघ्या काही महिनाभरामध्ये एकनाथ शिंदेंचे जवळजवळ 25 ते 30च्या जवळ आमदार, काही मंत्री आणि पुन्हा एकदा खासदार भाजपमध्ये सामील झाल्यास आपणाला नवल वाटायला नको। हीच राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड
सध्या समोर येत आहे. मित्रांनो, आपण या घडामोडीकडे कसं पाहता? एकनाथ शिंदेंची सगळी शिवसेना संपणार हे आता नक्की झालं आहे. यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.